सुप्रीम कोर्टाने ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचे कान टोचलेत. कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर करणं थांबवा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय झालं बघूयात. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांना सुनावलं. सुनावणी दरम्यान वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्यावर तातडीनं सुनावणी होणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं ते पाहूयात. कोर्टानं आपल्या सोयीनुसार लवकर हे प्रकरण हाती घ्यावं असं ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत म्हणाले. तर तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांकडे जाऊन सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाहीये अशी बेजबाबदार विधानं करण्यापासून थांबवा असं कोर्टानं सुनावलं. तुम्ही हे इथे म्हणता आणि मग म्हणता सुप्रीम कोर्ट निर्णय देत नाही. शब्दांचा वापर जपून करा. अशा प्रकारचं वर्तन स्वीकारलं जाणार नाही असं सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्ट म्हणाले. दोन्ही पक्षांकडनं सहकार्याची अपेक्षा करत असल्याचं यावेळी सरन्यायाधीश म्हणाले. यावरती आम्ही चिंतेत आहोत कारण आम्ही 3 वर्षांपासून वाट पाहतो आहोत असं ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत म्हणाले. चिंता ही आहे की सुनावणीत जो काही विलंब झालाय त्याला बेजबाबदार वक्तव्य केली जात आहेत असं सरन्यायाधीश म्हणाले. जेव्हा प्रकरण सूचीबद्ध केलं जातं तेव्हा तुम्ही तारखा द्या म्हणता आणि नंतर माध्यमांमध्ये जाऊन वक्तव्य करता हे सहन करणार नाही. काळजीपूर्वक वागा अशा सूचना सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान केल्यात. या प्रकरणाच्या युक्तिवादाला 2 ते 3 तास लागतील. वेळ मिळेल तेव्हा आम्ही काही दिवसात ते संपवू. आम्हाला काहीही अडचण नाही. आम्ही 3 वर्षांपासून तयार असल्याचं देवदत्त कामत म्हणाले. कृपया हे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ठेवा. कुणालाही कोणत्याही बाजूने अशी वक्तव्य करता येणार नाहीत असं मुकुल रोहतगी म्हणाले. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी 30 जुलैला होणार असल्याचं सांगितलं. न्याय तर द्या. ताकीद आम्ही ऐकली आहे पण न्याय मिळाला पाहिजे. न्याय द्या. न्यायासाठी आम्ही तडपडतोय ना. लोकांमध्ये, समाज माध्यमांमध्ये आणि मीडियामध्ये त्यांचे नेते कोर्टाच्या कामकाजाबद्दल संशय व्यक्त करतात आणि यामुळे कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे मारलेले आहेत आणि